अबोली या मालिकेच्या 7 डिसेंबरच्या भागामध्ये अबोली पाहते तर तिकडे रक्ताने माखलेले पाय आणि तेच पिवळे शूज जे शूज आता तिने बहुरूपाच्या फोटोत पाहिलेले असतात। मोठ्या मोठ्याने ओरडत ती आता सगळ्यांना बोलवते। अंकुश येतो, अबोलीला मिठीत घेतो। अबोली म्हणते, सर हे तेच शूज आहेत जे तुम्ही मला आज पोलीस स्टेशनला फोटो दाखवलात ना, त्या बहुरूपाच्या वेगळ्या फोटोमध्ये एक शूज हे पण होते असं म्हणत अबोली सगळ्याचा उलगडा करते। अंकुश म्हणतो, अबोली अगं हे शूज कुणाचेही असू शकतील ना। यावरती अबोली म्हणते, नाही सर मी तुम्हाला सांगते ना, हे शूज त्याचेच आहेत आणि हे सगळं त्याचंच कारस्थान आहे सर, हा माझा भास नाही आहे असं म्हणत अबोली आता सत्याचा उलगडा करते आणि तो फोटो सुद्धा अंकुशच्या समोर येतो। अंकुश म्हणतो, अबोली थांब, हे सत्य काहीतरी वेगळंच आहे, तू नको त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नको। यावरती रमा म्हणते, नाही अंकुश, हा अबोलीचा भास नाही आहे, ही कोणती तरी अशी एखादी शक्ती आहे ना ज्या शक्तीबद्दल आपण विचार पण करू शकत नाही। आजी म्हणते, हो अशीच एक बाई होती, तिला पण असेच भास व्हायचे, डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टर म्हटले याचा काही उपयोग नाही। डॉक्टरांनी किती तिला काही बरं करण्याचा प्रयत्न केला पण बरं व्हायचं नाव नाही। मग गावातले एक बाबा होते, त्या बाबांकडे तिला नेलं, त्यांनी काय केलं आणि मग तिला काहीतरी बरं वाटलं, तिच्याकडे वाईट शक्तींचा काहीतरी प्रभाव पडत होता असं म्हणत आजी आता भूत खेत मंत्रतंत्र या सगळ्याबद्दल बोलायला लागल्यावरती अंकुश म्हणतो, शांत बसा, या सगळ्यावरती माझा विश्वास नाही। अबोली म्हणते, सर ऐका ना, मी प्रत्यक्ष हे होताना पाहिलेलं आहे, मला तुमच्यावरती माझ्यावरती तुम्ही विश्वास तरी ठेवा। अंकुश म्हणतो, अबोली एक मिनिट थांब, मी ते शूज हात लावून पाहतो कसे आहेत ते। अबोली म्हणते, सर नको, माझी शपथ आहे तुम्हाला। अंकुश म्हणतो, थांब, बघितल्याशिवाय आपल्याला कसं कळणार सत्य काय आहे आणि खोटं काय आहे ते। अबोली थांब असं म्हणत अंकुश अबोलीला थांबवतो, स्वतःच्या हाताने ते शूज चेक करण्यासाठी पुढे जातो। आजी सांगत असते, अंकुशा नको रे, बरोबर बोलतेय अबोली, पण अंकुश काही ऐकत नाही। अंकुश पुढे येतो आणि ते शूजला हात लावतो। शूजला हात लावण्याआधी तो राघूकडून ग्लोव्ज मागून घेतो। हँड ग्लोव्ज घातल्यावरती आता मात्र तो शूजकडे येतो। तोपर्यंत घडलेला प्रकार नीता सुद्धा टोकून पाहत असते। अंकुश ते शूज हातात घेतो आणि तो आता ताबडतोब फॉरेन्सिक डिपार्टमेंटला कॉल करतो आणि काही टीम पाठवा, इकडे एक रक्ताने माखलेले शूज आहेत, आपल्याला काही चेकिंग करावं लागेल। मग फोन केल्यावरती फॉरेन्सिक डिपार्टमेंटची माणसं तिकडे यायला निघतात। तोपर्यंत अंकुश ते शूज हातात घेतो। हातात घेऊन उलटसुलट त्याची तपासणी करत असताना त्याच्यावरील लागलेले रक्ताचे डाग, तिकडे पडलेले रक्ताचे ठसे, हे सगळं तो चेक करत असतो आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटला ते रक्ताचे सॅम्पल आणि शूज हे सगळं पाठवण्याचा विचार करत असतो। शूज समोर आणून ठेवल्यावरती त्याच्यावरती वेगवेगळ्या चर्चा होतात आणि ते शूज सेम पिक्चरमधले असतात। अंकुश वास घेऊन पाहत असतो, काय वास येतोय का, हे सगळं चालू असताना अंकुशच्या डोक्यामध्ये बरेच विचार चालू असतात। हा जर अबोलीचा भास असेल तर प्रत्यक्षामध्ये शूज आणि ते पण बहुरूपाच्या फोटोमधले सेम टू सेम शूज आणि हे रक्ताचे डाग, म्हणजे हा जरी बहुरूपी नसला तरी मग हे रक्ताचे डाग कुठून आले। आणि तितक्यात एक माणूस येतो आणि ते शूज घालायला लागतो। चाळकरी त्याला म्हणतात, ए बाबा काय करतोयस तू, हे शूज कुठे घालतोयस, भूताचे शूज आहेत ते। नीता म्हणते, अरे भूताचे शूज काय घालतोयस। तो माणूस हसायला लागतो आणि म्हणतो, भूताचे शूज, अरे हे तर माझे शूज आहेत, माझे। यावरती अंकुश म्हणतो, काय बोलतोयस तू। तो माणूस म्हणतो, हो मी इथे रंगकाम करतो, रंगकाम करण्यासाठी आलो होतो, त्यावेळेला हातपाय धुवायला गेलो आणि मी शूज घालायला आलो आता परत, कदाचित माझ्या शूज रंगकाम करत असताना माझ्या शूजला रंग लागला असेल आणि त्याचमुळे ते पावलांचे ठसे उमटलेत, हे रक्तबिक्त नाही आहे, हो हे लाल रंग आहे, लाल रंग असं म्हणत तो आता रंगारी सगळं सत्य सांगत असतो। अंकुश चिडतो, इकडे नीता हसायला लागते। अंकुश म्हणतो, पण इतक्या रात्री रंग करायला कसं काय आलास, म्हणजे मध्यरात्री कोणी रंग करायला येतं का, तुला कुणी पाठवलंय, सांग तुला कुणी पाठवलंय, तू हे सगळं मुद्दाम करतोयस ना अबोलीला घाबरवायला, बोल लवकर, कुणाच्या सांगण्यावरून हे करतोयस, मला खरं सांग, कुणी पाठवलंय तुला असं म्हणत आता इकडे अंकुश त्या रंगारीवरती खूप चिडतो। तो म्हणतो, साहेब असं काय करताय, इथे मी या काकूंच्या इथे कामाला आलो होतो। यावरती अंकुश म्हणतो, 12 वाजता येऊन कुणी रंगकाम करतो का। रंगारी म्हणतो, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा, अहो रंगकाम करायला आलोय। तितक्यात त्या काकू येतात आणि म्हणतात, अंकुश अरे तो खरं बोलतोय, म्हणजे त्याला उद्या गावाला जायचं होतं, माझा रंगाचं त्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं आणि रंगकाम अर्धवट सोडून कसं जाणार, म्हणून त्याला म्हटलं रात्रीच्या वेळेला येऊन ते पूर्ण करून जा असं म्हणत आता इकडे त्या काकू एक्सप्लेनेशन देतात, म्हणजे तो रंगारी खरंच रंगाचं काम करायला आला होता आणि ते शूज त्याचे होते। पण त्यावरती अंकुश म्हणतो, पण याच्याकडे इतके महागडे शूज आले कुठून। यावर त्या काकू म्हणतात, ही काय जबरदस्ती आहे, माझ्या मिस्टरांना वेगवेगळे शूज वापरायला आवडतात, मग हे वेगवेगळे शूज वापरत असताना त्यांचे काही शूज जुने झाले, मी त्याला देऊन टाकले, एवढं काय तुझं रे
असं म्हणत त्या काकू एक्सप्लेनेशन देतात आणि आता रमा म्हणते असू दे असू दे, म्हणजे आमचा थोडासा गैरसमज झाला, तुम्ही उगाचच गैरसमज करून घेऊ नका, तुम्ही तुमचं आता उरका, असं म्हणत रमा सगळ्यांची माफी मागते. पण अंकुशच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं असतं. म्हणजे इतके महागडे शूज ह्या काकूंनी दिले तरी का, आणि ह्या काकूंनी इतक्या मध्यरात्री रंगकाम करायला बोलवलं का. आता मात्र अबोली विचार करत असते. सगळ्यांना वाटत असलं की हे काहीतरी नाटक नाही आहे किंवा हे बहुरुपाचं सत्य नाही आहे, तरी मला माहिती आहे काहीतरी आहे. अबोली आत येते आणि म्हणते सर मी जे पाहिलं ना. अंकुश म्हणतो तू शांत बस बरं, तुला घाबरवण्यासाठी कुणीतरी हे नक्की करत असेल. आणि तो म्हणतो नीता तुझी तर कारस्थानं नाही आहेत नाही. नीता म्हणते बघितलं साई, म्हणजे ह्याची सख्खी बहीण असते ना तर ह्याने तिच्यावरती डाऊट घेतला नसता, पण मी ह्याची सावत्र बहीण ना, म्हणून ह्याने डाऊट घेतलेला आहे माझ्यावरती. मी काय करणार आहे रे, आणि तुझ्या बायकोला वेडे ठरवून मी काय करू. अरे ती वेडीच झाली, तिला भासच होत आहेत. आजी चिडते आणि म्हणते गो नीता चालती हो इथून, अबोलीबद्दल काही बोललीस तरी गाठ माझ्याशी आहे. नीताची अकलपट्टी केल्यावरती आजी म्हणते गो अबोली शांत हो, बघितलं ना ते शूज आपण रंगारायचे आहेत म्हणून. यावरती रमा सांगते पण मला असं वाटते आपण काहीतरी उपाय करूया का. आजी म्हणते ते बाबा आहेत तिकडे जाऊया का. रमा म्हणते ठीक आहे एकदा अबोलीला नेऊन आणूया. अंकुश चिडतो आणि म्हणतो खबरदार अंकुश शिंदेच्या घरामध्ये तुम्ही अशा अंधविश्वासाच्या गोष्टी करताय. अजिबात नाही, अबोली कुठे जाणार नाही. तिला थोडंसं शांत झाली की होईल. आता तिला कळलंय ना की ते रंगारीचे शूज होते, हा तिचा भास आहे, मग ती होईल शांत. पण अबोली विचार करते सर तुम्ही विचार करताय तसं काहीच नाही आहे, तो खरं अस्तित्वामध्ये आहे, तो बहुरूपी मला दिसतोय आणि मी जे दृश्य पाहिलंय ना तुम्हाला मी सांगू पण शकत नाही किती भयानक दृश्य आहे. असं म्हणत अबोली विचार करत असते. अंकुश म्हणतो हा विषय इथेच संपला. आता अबोलीला एका फ्रेश वातावरणामध्ये फ्रेश सगळ्यामध्ये ठेवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. म्हणून आता सगळेजण तो विषय विसरून जातात आणि दुसऱ्या दिवशी थट्टा मस्करी करत आता छानपैकी चहा वगैरे पिण्यासाठी सगळी फॅमिली एकत्र जमते. रमा सांगत असते बघा नाही सकाळपासून एकटीच काम करते, मला काही करूच देत नाही, चहा नाही नाश्ता नाही, जेवणाची पण तयारी तिलाच करायची आहे. आजी म्हणते गो सुने आता आलेस तर आराम कर. मग रमा सगळ्यांना चहा देते. तितक्यात अंकुश येतो आणि अबोलीकडे चहा मागतो. अबोलीकडून चहा घेतल्यावरती अंकुश म्हणतो अबोली बस इथे, तुला चहा कसा प्यायचा ते मी शिकवतो. असं म्हणत तो अबोलीचा हात धरतो. अबोली लाजते. त्यावेळेला आजी म्हणते चालू दे काय आम्हाला काय ह्याचं वाटत नाही, हे शिकव बरं हा अंकुशा, हिला कसा चहा प्यायचा ते शिकव. मग आता अंकुश एका कपामधून बशीमध्ये चहा ओततो आणि म्हणतो अबोली घे, असा भुर्र करून चहा प्यायचा. आजी म्हणते गो अबोली तुझा बायला शिकवतोय ना तसा चहा पी. अबोली लाजते. रमा म्हणते अगं असू दे ग, अंकुशच्या सोबत पी चहा. अंकुश अबोलीला चहा प्यायला शिकवत असतो, तिची थट्टा मस्करी करत असतो, जेणेकरून तिचं मनावरचं ओझं हलकं होईल, जरा तिच्या मनावरचा भार हलका होईल आणि हे बहुरुपयाचं तिच्या डोक्यातलं खूळ निघून जाईल. अशी थट्टा मस्करी करत अंकुश म्हणतो हे बघ रोज असंच चहा प्यायची प्रॅक्टिस करायची हां, म्हणजे असा रोज चहा प्यायलास की तुला अगदी अगदी मस्त वाटेल, असाच रोज चहा प्यायचा बरं. असं म्हणत अंकुश आता बाहेर पडतो. अबोली म्हणते आई मी सुद्धा भाजी आणायला बाहेर पडते. अंकुश म्हणतो चल माझ्याच सोबत चल. अबोली म्हणते का सर, भाजी सुद्धा कशी खरेदी करायची हे चहासारखं शिकवणार का तुम्ही. अशी थट्टा मस्करी करत आता अबोली बाहेर येते. अंकुश म्हणतो चल खरंच तुला भाजी कशी घ्यायची दाखवतो. अबोली म्हणते सर बास झालं ना, जा तुम्ही. मग अबोली गावात म्हणजे तिच्या चाळीत आलेल्या भाजीवाल्याकडून भाजी घ्यायला लागते. भाजी घेत असताना अबोली काही भाज्या निवडते, पण तिचं लक्ष समोर असतं. तिला असं वाटत असतं कोणीतरी तिच्याकडे नजर ठेवून आहे, आणि तिच्यावरती पाळत ठेवलंय. अबोली इकडे तिकडे पाहते आणि भाजी खरेदी करते, पण तरीसुद्धा सारखा भास तिला होत असतो कोणीतरी नजर ठेवून आहे. अबोली हे सगळं बघते, पुन्हा एकदा इकडे वळून पाहते, पण आता तिला कोणी दिसत नाही. अबोली भाजी घेते, आत जाते, तरी सुद्धा अबोलीला सारखा डाऊट येत असतो की कोणीतरी आपल्याकडे नजर रोखून बघतंय, आपल्यावरती पाळत ठेवून आहे, पण तो व्यक्ती तिला दिसत नसतो. तो बहुरूपीच असावा असा ती स्वतःचा समज करून घेते आणि घाबरत भाजी घेऊन घरात येते. तोपर्यंत रमा आता अबोलीला काही विचारत असते. अबोली अगं तू लवकर उठलीस, आज काय करतेस तू. अबोली असं म्हणत रमा आवाज देते. अबोली दारापर्यंत येते आणि मागे वळून पाहते, तर तिला रमाच्या ठिकाणी बहुरूपी बोलताना दिसतो. अबोली काय विचारतोय मी. आता मात्र रमाच्या ठिकाणी बहुरूपी दिसल्यामुळे अबोली हादरते. हे काय घडते आपल्यासोबत. इकडे रमा म्हणजे आई बोलत होत्या आणि अचानक हा का दिसायला लागला. अबोली घाबरते. इकडे आता नीताची नाटकं सुरू असतात. नीता सांगते ही अबोली सांगते चाळीत भूत आले. भूत खेत काय असतं का,
पण नाही, हिला कुठचा विश्वास बसायचा, हिची नाटकं नेहमीची चालू असतात, हिला धडा शिकवायलाच पाहिजे, या चाळीतून हिला बाहेरच हाकलायला पाहिजे असं म्हणत ती अबोलीला ढकलत असताना तिकडे अंकुश येतो, अबोलीला सावरतो आणि आता अंकुशचा डाऊट पक्का होतो की हे सगळं नीताच करत आहे. आता हे सगळं खरंच नीता करते का अजून कोणी आहे याच्या मागे, की खरंच आता हे भूताखेताचा काही प्रकार आहे? आता हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.